नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील परिसर विभागातील प्रश्नांची जाऊन सुरुवात करूया व्हिडिओला. इयत्ता 5चे परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 मधील विज्ञान व भूगोल या घटकावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत त्याचे योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला संकल्पना चांगल्या समजतील. प्रश्न पहिला आहे भूगोल विषयाशी निगडीत. आपले पृथ्वी आणि आपले सूर्यमाला याच्यातील प्रश्न क्रमांक आहे, सूर्यमाला कोणत्या ग्रहाला तांबडा ग्रह म्हणजे रेड प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं आहे? ए बुध, बी मंगळ, सी गुरु, डी शनी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळ. स्पष्टीकरण म्हणजे सोल्युशन बघूया. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मातीचे म्हणजे लोहाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा रंग तांबूस दिसतो, म्हणून त्याला तांबडा ग्रह असे म्हणतात. त्यानंतर विज्ञानातील दुसरा प्रश्न आहे सजीवांची सृष्टी आणि अनुकूलन. प्रश्न क्रमांक 2, वाळवंटी प्रदेशात उगवणारा निवडुंग म्हणजे कॅक्टस या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाचे म्हणजे अन्न तयार करण्याचे कार्य प्रामुख्याने कोण करते? पर्याय आहे ए पाने, बी मुळे, सी खोडे, डी काटे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खोडे. स्पष्टीकरण वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते. बाष्पीभवन टाळण्यासाठी निवडुंगाची पाने काट्यांमध्ये रूपांतरित होतात व त्याचे खोड हिरवे व मांसल बनवून अन्न तयार करण्याचे कार्य करते. पर्याय प्रश्न क्रमांक 3, भूगोलमध्ये आहे पृथ्वीची फिरणे. प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात? पर्याय आहे वर्ष, महिना, दिनविशेष, दिवस म्हणजेच परिवलन काळ. याचं उत्तर आहे पर्याय डी दिवस म्हणजे परिवलन काळ. स्पष्टीकरण पृथ्वीची स्वतःभोवती फिरते या गतीला परिवलन म्हणतात आणि यासाठी 24 तास म्हणजे 1 दिवस लागतो. यामुळेच पृथ्वी दिवस आणि रात्र होते. प्रश्न क्रमांक 4, अन्न आणि आरोग्याशी निगडीत असणारा. निंबू, आवळा, संत्री यासारख्या आंबट फळांमध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते, ज्याच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होऊ शकतो? पर्याय आहे ए जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व डी आणि जीवनसत्व डी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीवनसत्व सी. स्पष्टीकरण म्हणजे सोल्युशन बघूया. सायट्रस आंबट फळांमध्ये जीवनसत्व सी ॲसॉर्बिक ॲसिड असते. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हिरड्यांना एक रक्त येणे स्कर्वी हा आजार होतो. 5वा प्रश्न भूगोलशी निगडीत आहे. जलचक्र आणि जलावरण यावर आधारित. प्रश्न 5वा, पृथ्वीवर पाठीवर एकूण उपलब्ध प्राण्यांपैकी मानवाला पिण्यासाठी उपलब्ध असलेले गोडे पाणी साधारणतः किती टक्के आहे? ए 97%, 71%, 1पेक्षा कमी टक्के, 21%. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1पेक्षा कमी. स्पष्टीकरण सोल्युशन पृथ्वीवरील 97% पाणी समुद्रात असून ते खारे आहे. उर्वरित पाण्यातील मोठा भाग बर्फ स्वरूपात गोठलेला आहे. त्यामुळे मानवाला पिण्यासाठी अत्यंत कमी म्हणजे 1%पेक्षा कमी गोडे पाणी उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 6 हा विज्ञानावर आधारित आहे. विज्ञानामध्ये घटक आहे नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वायू. प्रश्न 6, हवेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 78% असते? पर्याय ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, एर्गॉन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन. स्पष्टीकरण हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78% असते, ऑक्सिजन प्रमाण 21% तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण केवळ 0.03% असते. प्रश्न 7, इतिहास भूगोलमधील मानवाची वाटचाल. प्रश्न क्रमांक 7, अश्मयुगातील मानवाने लावलेला पहिला मोठा आणि महत्त्वाचा शोध कोणता मानला जातो? पर्याय आहे ए चाकाचा शोध, अग्नीचा शोध म्हणजे विस्तव, लोखंडाचा शोध, लिपीचा शोध. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अग्नीचा शोध म्हणजे विस्तवाचा शोध. स्पष्टीकरण या अश्मयुगात मानवाने दगडावर दगड घासून अग्नी निर्माण करण्याची कला शिकली. या शोधामुळे मानवाला अन्न शिजविणे, थंडीपासून रक्षण करणे आणि हिंस्र प्राण्यांना पळवून लावणे शक्य झाले. त्यांचा प्रश्न क्रमांक 8, संसर्गजन्य रोग विज्ञानामध्ये बघूया. प्रश्न 8, मलेरिया म्हणजे हिवताप हा रोग खालीलपैकी कोणत्या डासाची मादी चावल्यामुळे पसरतो? पर्याय आहे एडिस इजिप्ती, क्युलिक्स, एनोफिलिस, टेसेटेसे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एनोफिलिस. स्पष्टीकरण एनोफिलिस डासाच्या मादीमुळे मलेरियातील जंतू मानवी परिसरात पसरतात. त्यालाच एडिस इजिप्ती डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया होतो. टिप हे प्रश्न मागील आगामी प्रश्नदृष्टीने म्हणजे उजळणीच्या करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. तर ही होती महा-टी-ई-टीच्या पेपर 1च्या संदर्भात परिसर अभ्यास 1 आणि 2 मधील विज्ञान आणि भूगोल घटकावर आधारित प्रश्न.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.